जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येतात। लखपती दिदी महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आणि या मेळाव्याची जय्यत तयारी देखील केली जाते। 1 लाखापेक्षा अधिक महिला या मेळाव्यात उपस्थित राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। त्या अनुषंगाने आयोजकांकडून जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे। सकाळी 11 वाजता नरेंद्र मोदी यांचं जळगाव विमानतळावरती आगमन होईल, तर 11:30 यावेळेस लखपती दिदी कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि नवीन 11 लाख लखपती दिदींना पंतप्रधान प्रमाणपत्रांचं वाटप करणार आहे। तर वर्षाला 1 लाख रुपये किंवा त्याहून अधिक कमाई करणाऱ्या लखपती दिदींशी ते संवादही साधतील। कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान 2500 कोटी रुपयांचा समुदाय गुंतवणूक निधी जारी करतील। त्यांचा संभाव्य दौरा हा सकाळी 11 वाजता सुरू होतोय। 11 वाजता पंतप्रधानांचं जळगाव विमानतळावरती आगमन होईल, तर 11:30 वाजता जळगावमध्ये लखपती दिदी मेळाव्याला ते उपस्थित राहतील। 12:30 वाजता जळगाव विमानतळ या ठिकाणी त्यांचं आगमन होईल। मोदी जी पहली बार तीसरी बार प्रधानमंत्री बनने के बाद जलगांव शहर में आ रहे हैं। बड़े जोरों से हम उनका स्वागत करने जा रहे हैं। लखपती दीदी करीब 1.5 लाख लखपती दीदी यहाँ पर आने वाली है। उनको संबोधित माननीय मोदी जी करेंगे। लेकिन आज आप देख रहे हैं कि यहाँ पर बारिश कितनी हो रही है। 2 दिन से बहुत बारिश यहाँ पर चल रही है। फिर भी टेंट लगाने का काम करीब पूरा हो गया है, थोड़ा अधूरा है, लेकिन कीचड़ बहुत है। पार्किंग की जो अव्यवस्था भी हो रही है, क्योंकि हजारों गाड़ियाँ यहाँ पर आएगी, तो पार्किंग के लिए अव्यवस्था हमारे बहुत हो रही है। कि फिर भी इसके बावजूद भी उतनी ही संख्या में हमारी बहनें यहाँ पर आएगी। मोदी जी उनको संबोधित करेंगे। आणि यानंतर थेट जळगावमध्ये जाणार आहोत। कार्यक्रम स्थळी त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत। प्रांजल, कशा पद्धतीने कार्यक्रमाची तयारी करण्यात आली आहे? वर्षा, आपण जर बघितलं तर या योजनेची माहिती देण्यासाठी लखपती दीदीच्या माध्यमातून करतात महिलांचा सन्मान एक प्रकारे नरेंद्र मोदी हे करणार आहेत। यासोबतच आपण जर बघितलं तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधानांचा हा दौरा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। आपल्याला माहिती की महाराष्ट्र सरकारकडून गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेचा प्रचार प्रसार करण्यात येतोय। ठिकठिकाणी राज्यामध्ये मेळावे हे घेतले जात आहेत। तर दुसरीकडे आज मोदीजी देखील आज जळगावमध्ये येणार आहेत। आपण जर बघितलं तर पंतप्रधानांचं जळगावमध्ये स्वागत हे होणार आहेत। यासोबतच ठिकठिकाणी अशा प्रकारे शहर जे आहे ते होर्डिंगमध्ये झालेलं आहे। ठिकठिकाणी पक्षाचे झेंडे देखील लावण्यात आलेले आहेत आणि मोदींचं स्वागत हे करण्यात येणार आहे। नक्की आजचा हा दौरा कसा असणार आहे, कशी रूपरेषा असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आपले जळगावचे प्रतिनिधी आहेत मंगेश जोशी। मंगेश, कसा एकूण कार्यक्रम आहेत, कशी रूपरेषा? निश्चित आपण जर बघितलं तर राज्य सरकारची जी महत्त्वाकांक्षी योजना आहे लाडकी बहीण योजना, खरं तर या योजनेचा शुभारंभ देखील खरं तर राज्य सरकारने जळगावमधून केला होता। गेल्या आठवड्याभरापूर्वी खरं तर हा कार्यक्रम झालेला होता। आता याच योजनेच्या पार्श्वभूमीवरती केंद्राची जी लखपती दिदी योजना आहे या योजनेचा शुभारंभ देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज जळगावमधून करण्यात येणार असून याच अनुषंगाने खरं तर हा संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन ते करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच या लखपती दिदी महिला मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल या ठिकाणावरून सुमारे 1 लाखापेक्षा अधिक महिला ज्या आहेत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाच्या महिलांना उपस्थित राहण्यासाठी सुमारे 2200 म्हणजे 2200 बस देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। एकंदरीतच या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती खरं तर आगामी विधानसभा निवडणूक जी आहे ती देखील अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर हा जरी शासकीय कार्यक्रम असला तरी मात्र महायुतीचे पक्ष जे आहेत त्यांचा देखील या ठिकाणी एक मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे। 2 दिवसांपासून पाऊस सुरू आहे चांगला, प्रशासनाला तारेवरची कसरती करावी लागते। या पार्श्वभूमीवर कशी तयारी पावसाची? नक्कीच, खरं तर 3 दिवसापासून जळगाव जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे। मुसळधार देखील पाऊस सुरू आहे। मात्र ज्या ठिकाणी हे संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे विमानतळाच्या समोरील प्रशस्त प्रांगणावरती त्या ठिकाणी 4 जे मोठे डोम आहेत ते देखील टाकण्यात आलेले आहेत। खरं तर एक तारेवरची कसरत प्रसाराची पाहायला मिळते, कारण अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। ज्या ठिकाणी खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विमानतळाच्या बाजूला असलेल्या एका स्थळाला भेट देणार आहेत। त्या ठिकाणी महिला मेळाव्याच्या माध्यमातून खरं तर महिला बचत गटाच्या माध्यमातून जे काही सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याला देखील भेट देणार आहेत। मात्र कालच रात्री त्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती। आपण बघितलं वर्षा, एकंदरीतच मोदी येणार असल्यामुळे प्रशासनाकडून संपूर्ण तयारी ही करण्यात आलेली आहे। मोदी आज नक्की जळगावमध्ये काय बोलणार याकडेच खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलंय। निश्चितच प्रांजल, त्यामुळे या कार्यक्रमावरती तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा, प्रत्येक अपडेट जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।